आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ आदेश. तर बोलल्याप्रमाणे व्हिडिओ मी बनवतीये. आता का बनवतीये? माझ्या माता बहिणींसाठी. महिला शिष्य माझ्या खूप आहेत. मी शब्दात सांगू शकत नाही किंवा गिनती सुद्धा करू शकत नाही, एवढे माझे शिष्य आहेत. तर त्याच्यापैकी जे काही माझे शिष्य आता माझ्या सानिध्यामध्ये राहून अनुष्ठान विधी करतात आहे किंवा मार्गदर्शन त्यांना मी देतीये, तेवढेच शिष्यांची माझ्या गुरु शिष्याचा संवाद, त्याच्याबद्दलची आज मी माहिती देणार आहे. आणि ती माहिती कशा पद्धतीने असणार आहे आणि कशा पद्धतीने नसणार आहे हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि स्वतः म्हणजे सक्षम व्हाल, मी अशी अपेक्षा करते. तेवढ्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते. तेव्हा एक मुलगी माझ्या समोर बसलेली आहे, शिष्य आहे ती माझी. तिच्या जीवनातली माहिती ती सांगणार आहे आणि कशी पोचली आमच्यापर्यंत, काय तिच्या जीवनातले त्रास होता, काय तिच्या जीवनातल्या अडचणी होत्या, ते सुद्धा ती शेअर करणार आहे आणि ते तुम्ही ऐका. तर बोल बाळा, कुठून आलीस तू? नमो आदेश माझ्या गुरुआईंना, नमो आदेश प्रेक्षकांना. माझं नाव शीतल नागरे, मी संगमनेरवरून आली आहे. बर बाळा. आणि माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत. माझे आई वडील, माझी मोठी बहीण, मोठा भाऊ आणि मी. छान. तर काय अडचणी होत्या बाळा तुमच्या घरामध्ये? तर आमच्या घरामध्ये ज्या अडचणी होत्या त्या अशा होत्या की माझी आई आणि जे वडील वगैरे होते त्यांना हेल्थ इश्यूज होते. खूप जास्त हेल्थ इश्यूज होते, जे आम्ही दवाखान्यामध्ये खूप प्रयत्न केले आम्ही ते सॉर्ट करण्याचे, पण तिथे आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता. मग त्यानंतर आम्ही बाहेर शोधाशोध सुरू केली गुरूंसाठी, त्या हेल्थ इश्यू सॉर्ट आउट व्हावेत म्हणून. आणि मग आम्ही खूप ठिकाणी फिरलो, पण आम्हाला म्हणावा असा रिझल्ट मिळाला नाही. आणि मग आम्ही YouTube वरती व्हिडिओ बघितले तुमचे, त्यानंतर नंबर शोधला आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. आणि त्यानंतर आम्हाला जी माहिती भेटली की ह्या गोष्टी काय आहेत, का सॉर्ट नाही होते मेडिकल इश्यू, बरोबर आहे. तर मग त्या ऐकून आम्ही थक्कच झालो की का होत नाहीत ह्या गोष्टी सॉर्ट आउट. बरोबर आहे ना. आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथं गोष्टी पण बघितल्या, तिथं जे लोक होते त्यांच्याशी पण चर्चा झाली आमची की मेडिकल इश्यूज सॉर्ट होत आहेत का, म्हणजे इथं आल्यानंतर की ज्यांचा रिझल्ट आपल्याला हॉस्पिटलमध्ये नाही भेटत, इथं भेटेलच का आपल्याला ह्या गोष्टींचा. बरोबर आहे. तर मग आम्ही विचारलं आणि त्यानंतर घरी गेलो आम्ही, आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही तुमच्याकडे येणार म्हणून. छान, बरं वाटलं मला ऐकून. पण बाळा, मी एक बोलते तुला आता, मधीच एक टोकते. कारण की का हेल्थ इश्यू म्हणजे हे दवाखान्याचे जरी असले आजार अंग रोगाचे, तर ते अंग रोगाचे आजार आपल्याकडे नीट होतात का? अंगरोगाचे आजार नाही होते, पण जे अंगरोग दाखवले जातात की हे दुखतंय, पण ते जे तिथं नाही होते ते इथं जे बाहेरच्या गोष्टी जे केलेल्या असतात ते इथं नक्की सॉर्ट होत आहेत. हो बरोबर. हे छान वाटलं मला ऐकून. पण मी एवढं बोलते जगात प्रेक्षकांना किंवा माझ्या माता बहिणींना, कारण की हे अंगरोगाचे जे आजार असतात त्याच्यात देव काही करू शकत नाही. पण ते रोग जरी लावून दिलेले असतात, करणी बाधा, कोणी तोडगा केलेला असतो, कोणी काही सोडलेलं असतं, भूत प्रेत सैतान, ते जे सोडलेले असतात ते आजारावर दाखवतात. आजारावर का दाखवतात? किती दवाखाने करा तुम्ही, तो आजार बरा होत नाही. कारण की का तो आजारावरचा त्यांचा रोगच नसतो, तर तो कसा काय बरा होईल? म्हणून अंग रोगाच्या जे दुखणे असतात देव त्याला काही करू शकत नाही. पण तंत्रबाधा जरी असली तर तो भगवंत किंवा ती भगवती जाग्यावर रिझल्ट दाखवते. आमच्या इकडे जाग्यावर का रिझल्ट दाखवते? की ती तंत्रबाधा आहे, क्रिया केलेली आहे, त्याच्यामुळं आमच्याकडे जाग्यावर रिझल्ट असतो. मी एवढंच बोलन बाळा, एवढं बोलायचं होतं मला. कारण की आम्ही रिपोर्ट नॉर्मल यायचे ना, त्यामुळे मग आम्ही बाहेर शोधाशोध सुरू केली. मग ती करणी बाधा होती ना, त्याच्यामुळे रिपोर्ट मध्ये काही दाखवत नव्हते ना, म्हणून. छान. मग इथं आले तुम्ही, मग तुम्ही सगळे कुटुंब आलं होतं का आमच्याकडे? आधी आई आणि भाऊ आला होता. बरं. आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर आमचं बोलणं झालं आणि मग त्यानंतर आम्ही सगळे आलो. मग आता बरं आहे का तुमचं कुटुंब? हो, आमचं कुटुंब आता खूप बरं आहे. मग सगळे काही इश्यू होते त्यांचे, ते इश्यू बंद झाले का आता चालू आहेत दवाखान्याचे वगैरे? नाही, इश्यू बऱ्यापैकी बंदच झालेत सर्व. हो. मग सगळ्या गोष्टी तंत्रकाटन वगैरे करून घेतलं तुमचं,
तुमच्या घरातलं काय बंधन वगैरे होतं ते करून घेतलं. ते करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला बरं वाटलं ती गोष्ट तिथून पुढं ठीक आहे. मग तुम्ही गुरु करून घेण्याचं, गुरु जे केलेलं आहे मला, तुम्ही हे विचार केला घरामध्ये का तू तशीच आली बाळ? नाही, आम्ही घरात असा विचार केला त्यानंतर की आपल्याला जसा सत्यकर्म धर्माने चालणारा गुरु हवा होता हा. तसेच आहेत आई, गुरु आई आपल्या तशाच आहेत. म्हणून मग आम्ही गुरु करून घेण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही इकडे आलो. मग किती दिवस झाले बाळ तुला गुरु करून? आम्हाला 4 महिने झालेत. बरोबर. तर 4 महिन्यातला तुझा जो दिव्य अनुभव मी विचारणार आहे आता, किंवा अलौकिक अनुभव जे असतात, दिव्य गोष्टी करतो आपण, अनुष्ठान विधी करतो. तर जर तुम्हाला गुरु सानिध्यामध्ये राहून आता तुम्ही हे अनुष्ठान विधी करताय, तुम्हाला 4 महिने झाले. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या बरोबर काय अलौकिक घटना घडल्या आणि काय दिव्य गोष्टींचा तुम्ही अनुभव घेतला, तर त्या 2 गोष्टी तू सांगावेस इथं असं मला आल्यानंतर वाटतं. आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. तंत्रकाटन वगैरे काय असतं आणि विधी विधान कसे मांडले जातात, कशा बरोबर. पद्धतीने केले जातात, कुलदेवी कुलदैवतांचं कसं केलं जातं, ह्या सर्व बरोबर. गोष्टी आम्हाला इथं आल्यानंतर शिकायला भेटल्या. हा. मग तुझे कुळदेवी आणि कुळदैवाचं तर तिथून आम्ही तुला मार्गदर्शन दिलं. मार्गदर्शन दिल्यानंतर तुम्ही सर्व तसंच करायला लागले. मग अनुष्ठान विधी तुला मी 3.25 महिन्याची दिलेली होती. तर त्याच्यातले अनुभव कसे असतात आणि त्या अनुभवाचा आनंद काय असतो ते तू 2 गोष्टी सांगा मला असं वाटतं. मी 4 महिन्यापासून गुरुआईंच्या सानिध्यात आहे आणि मला खूप प्रकारे अलौकिक ज्ञान भेटलंय. आणि त्याआधी मी माझ्या गुरुदीक्षेबद्दल सांगेल की जशी तुम्ही गुरुआईंनी माझी गुरुदीक्षा केली आहे तशी गुरुदीक्षा मी कुठंच बघितली नव्हती. ज्या पद्धतीने कान फुकण्याच्या विधिविधान झाले, सर्व मांडणी वगैरे बघितली आम्ही, तशा गोष्टी आम्ही कुठं बघितलेल्या नव्हत्या याआधी. आणि त्यानंतरही खूप अलौकिक अनुभव आले आहेत आम्हाला आणि ते मी शब्दात सांगू शकत नाही आता. बरोबर. छान वाटलं मला. तर तुझं जे गुरुविधान मी करून घेतलं बाळ, ते गुरुविधान तू बोललीस की असं गुरुविधान मी कुठंच बघितलं नाही आणि तू कुठंच म्हणजे ऐकलं पण नाही, असं तुझं गुरुविधान करून घेतलंय. पण ते गुरुविधान तुझं फक्त कान फुकण्याची विधी करून घेतलेली आहे मी. कान फुकण्याची विधी करून घेतलेली आहे कारण की तुला मार्गदर्शन मला द्यायचंय आणि 3.25 महिन्याचं विधान द्यायचंय. कारण की मी तिथं साक्षीला असते, मी साक्षीला तिथं थांबलेले की गुरु म्हणून. कारण की तुझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरु असावा. तो गुरु असा असावा की आपल्या शिष्याच्या हर एक दुःखात सुखात साथ देणारा गुरु असावा, हर एक अडचणीमध्ये साथ देणारा गुरु असावा, तर त्याला गुरु म्हणलं जातं. जर अडचणीमध्ये साथ देत नाही गुरु, तर तो गुरु कसला आणि ती गुरुमाऊली कसली? तर मी एवढंच सांगते बाळ तुला की तुझं एकदम छान पद्धतीने मी गुरुदीक्षा विधान हे करून घेतलं. करून घेतल्याच्या नंतर तुला तुझ्या जीवनातले मी अनुभव विचारले, तर तू अनुभव मला सांगितले. मला सांगितल्याच्या नंतर मी तुला हे बोलणार आहे की ठीक आहे, तुला हे सगळं आवडलं, 4 महिने झालं तू माझ्या सानिध्यामध्ये राहून करतेस, तर मी तुला कौटुंबिक ज्ञान देते का? हो, तुम्ही मला कौटुंबिक पण ज्ञान देताय आणि व्यावहारिक पण ज्ञान देताय. दोन्ही ज्ञानाची जी गरज आहे आयुष्यात, आपल्याला एका स्त्रीला आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी ज्या ज्ञानाची गरज आहे ते सर्व प्रकारचं ज्ञान तुम्ही आम्हाला इथं देतायत आणि भरभरून देतायत, याचा मला खूप आनंद आहे. छान वाटलं बाळ मला. पण मी एवढं बोलेल तुला की आता तू विवाहित नाहीयेस. नाही. मग तुझ्या विवाहित जीवनामध्ये काही अडचणी नाही आल्या पाहिजे, त्या पद्धतीने मी तुझी गुरुदीक्षा विधान करून घेतलेले. कारण की का, स्त्रीच्या जीवनामध्ये कधी नाही कधी आपल्याला लग्न करावं लागतं आणि ते लग्न झाल्यावर जर परपंचिक जीवनामध्ये तुला अडचणी यायला लागल्या तर मग ते मार्गदर्शन कसलं? ते काही कामाचं नाही ना तसं मार्गदर्शन. तुझ्या कौटुंबिक जीवनामध्ये तू आनंदाने राहिली पाहिजे, तुला कुठल्या अडचणी नाही आल्या पाहिजे. तुझ्या जीवनातला तुला जोडीदार निवडायचा आहे, तर तो जोडीदार सुद्धा तुझ्या राशीला, तुझ्या सगळ्या गोष्टीला जुळता मिळता पाहिजे. तेव्हा तू तुझा शब्द बोलणार की ठीक आहे, मला ह्या व्यक्तीकडनं लग्न काय करायचंय काय करायचं नाही, तेव्हा तू होकार देणार आहे, तेव्हा तू हा म्हणणार आहे. कारण की का, भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान तुला येणार आहे, त्या ज्ञानातून तू स्वतः निवडणार आहे तुझा जोडीदार. मग त्याच्यात तुला काय संकोच वाटतो का बाळ? नाही, आता तुम्ही जे ज्ञान दिलंय आम्हाला जोडीदार कसा निवडावा, त्यामुळे मला त्यात काही संकोच नाहीये. आता मी माझा योग्य जोडीदार निवडेल. छान.
बरं वाटलं मला ऐकून. आणि सगळी माहिती तू दिली. मग तुझ्या आध्यात्मिक जीवनातला जो काही अनुभव होता, अलौकिक अनुभव, तर तू 2 शब्द सांगावस असं वाटतं मला. इथं आल्यापासून खूप अशा अलौकिक अनुभव आम्हाला आले आहेत. आता जे माझ्या आयुष्यात अलौकिक अनुभव येत आहेत, तर आता मी जे अनुष्ठान करतेय, हां, तर त्या अनुष्ठानामध्ये मी ध्यानासाठी बसतेय. हं. तर ध्यान करून झाल्यानंतर झोपल्यानंतर मला जे अलौकिक अनुभव दिसत आहेत, मला स्वप्नामध्ये जे दृष्टांत दाखवत आहेत, ते मी आता शब्दात सांगू शकत नाही. आणि हे सर्व मला योग्य गुरु मिळाल्यामुळे घडतंय. त्यामुळं मला खूप आनंद होतो या गोष्टीचा, आणि हा आनंद बाकीच्यांनाही मिळावा ही अशी अपेक्षा करते मी. छान वाटलं तुझे जे अलौकिक अनुभव वगैरे. मग तुझी वेळ टायमिंग तू ठरवलेली आहे. हो. ज्या वेळेस आपल्याला बसायचं असतं विधानाला आणि ते विधान आपण करतो, ते विधान करतानाचे जे अनुभव असतात आपल्या जीवनातले अलौकिक अनुभव, ज्या वेळेस योग्य गुरु भेटला आपल्याला, हो. योग्य रीतीनं आपलं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे, तेव्हाच आपल्याला अलौकिक अनुभव येतात. नाहीतर अनुभव येत नाही. ह्या अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळं मी सगळ्यांना सांगते, माझ्या माता माऊल्यांना किंवा माझ्या बंधुभावांना सुद्धा सगळ्यांना सांगते, तुम्ही योग्य तो गुरु निवडा. आणि योग्य तो गुरु निवडून तुमचं मार्गदर्शन कशा पद्धतीने होतंय, तुम्हाला मार्गदर्शन कसे देतात ते, काय देतात ते, ह्याला ओळखा तुम्ही. आणि तेव्हाच गुरु करा. गुरु माऊली असू दे, नाही तर गुरु असू दे, तेव्हा तुम्ही योग्य रीतीने त्यांची माहिती घ्या. आणि माहिती घेऊन तुम्हाला योग्य वाटतं का, तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्यात का, त्याच्यावर मग विश्वास ठेवा तुम्ही. लगेच कुठल्याही गुरुवर आणि कुठल्याही गुरुमातावर विश्वास ठेवू नका. कारण की का, मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, आम्ही गादी चालवतो. गादी चालवत असताना अनेक लोक येतात आमच्याकडे, अनेक महिलांचे प्रश्न असतात. लोक हेच बोलतात, आम्ही 15 वर्षापासून हे करतो, 20 वर्षापासून करतो, आम्ही अनुष्ठान करतो, आम्ही पूजापाठ करतो, आम्ही सगळे पथ्ये पाळतो, आम्ही काय करतो, आम्ही काय करत नाही. काय काय सांगायचं गुरु माऊली तुम्हाला. सगळे लोक आल्यावर हेच बोलतात. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते की असे शब्द न येता सगळ्यांनी सक्षम गुरु केला पाहिजे. कारण की का, सक्षम गुरु असल्यावर आपला वेळ वायाला जात नाही. कारण की आपल्या स्त्रियांचा वेळ म्हणजे हा अनमोल असतो आपल्या जीवनातला. कारण की आपण परपंचिक जीवनामध्ये राहतो. परपंचिक जीवनामध्ये आपल्याला अनेक कामं आपण नेमलेले असतात. मग आपल्या कौटुंबिक जीवनातला स्वयंपाक असू दे, किंवा नवऱ्याप्रतीचं आपलं कर्तव्य असू दे, आपल्या मुलांप्रतीचं जे कर्तव्य असतं ते असू दे, मग आपला वेळ आपण बांधलेला असतो आपल्या स्त्रियांचा. म्हणून आपला वेळ वायाला नाही जायला पाहिजे. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते. तर एवढेच शब्द बोलून मी आता माझ्या शब्दांना विराम देते. आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला. सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ. आदेश.